फंक्शनलिझम म्हणजे काय? प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक सोशो कल्चरल इन्स्टिट्यूशन आहे, प्रत्येक आस्पेक्ट आहे सोसायटीतला, त्याला काही ना काहीतरी पॉझिटिव्ह युटिलिटी आहे, त्याचं प्रत्येकाचं काही ना काहीतरी महत्वाचं काम आहे, बरोबर. फक्त एवढंच, मॅलिनोस्कीचा जो फंक्शनलिझम आहे त्यालाच दुसरं नाव पण असं आहे, सायकोलॉजिकल फंक्शनलिझम. मॅलिनोस्कीच्याच अप्रोचला काय म्हटलं जातं? सायकोलॉजिकल फंक्शनलिझम. त्याचा फंक्शनलिझम सिंपल आहे. तो काय म्हणतो? सगळ्या सोशल कल्चरल इन्स्टिट्यूशनची युटिलिटी, आणि युटिलिटी कुणाच्या कंटेक्स्ट मध्ये महत्वाची आहे? इंडिव्हिज्युअलच्या. त्या युटिलिटी आहे म्हणजे काय करतात? ते नीड फुलफिल करतात. ते नीड कुणाची फुलफिल करतात? कुणाच्या कंटेक्स्ट मध्ये फुलफिल करतात? इंडिव्हिज्युअलच्या. म्हणजे यांना जर विचारलं रिलीजन का गरजेचं आहे, तर रिलीजन का गरजेचं आहे? कारण तो इंडिव्हिज्युअलच्या नीड फुलफिल करतो, आणि मोस्ट ऑफ द नीड कशा असतात? सायकोलॉजिकल. ते त्यांना विचारलं मॅरेज का गरजेचं आहे, ते म्हणतील सायकोलॉजिकल फंक्शनलिझम युटिलिटी आहे इंडिव्हिज्युअल केसला. टॅल्बर्ट पार्सन म्हणतो मॅरेज इज इसेन्शियल फॉर स्टेबलायझेशन ऑफ पर्सनॅलिटी. म्हणजे परत एकदा काय? इंडिव्हिज्युअल नीड फुलफिल करतो. आलं का लक्षात? मॅलिनोस्कीला विचारलं फंक्शनलिझम का महत्वाचं आहे, तो म्हणेल की माणसासाठी, एका इंडिव्हिज्युअलसाठी महत्वाचं आहे. तुम्ही म्हटलं की रिलीजन का महत्वाचं आहे? रिलीजन त्या सोसायटी मधल्या त्या मेंबरसाठी, त्या इंडिव्हिज्युअलची गरज भागवते. म्हणजे मला या ओव्हरऑल पृथ्वी तलावरती सिक्युअर फील व्हायला ती श्रद्धा कामाला येते, असं त्यांचं म्हणणं आहे. यांना विचारलं स्ट्रक्चर फंक्शनलिझमला, ते म्हणतात बरोबर प्रत्येक गोष्टीची काय आहे? युटिलिटी आहे, पण ती युटिलिटी कशासाठी महत्वाची आहे? सोसायटीसाठी. रिलीजन का महत्वाचं आहे? कारण रिलीजन सोसायटीला एकत्र आणतो. रिलीजन का महत्वाचं आहे? कारण तो सोशल सॉलिडॅरिटी इंप्रूव्ह करतो, समाजातील एकता वाढवतो. बघा हे काय म्हणतील? माणसाला भीती वाटत नाही, माणसाला कोणावरती श्रद्धा असेल तर तो मानसिकदृष्ट्या जास्त चांगला वागू शकतो. त्याला कुठेतरी जायचं आहे, पूजा वगैरे केली तर आणखी तो काय फील करेल? सिक्युअर फील करेल. हे लोक काय म्हणतील? जर समजा तुम्ही कोणत्याही प्रकारचे फंक्शन, कोणत्याही प्रकारचे रिलिजियस रिच्युअल्स वगैरे परफॉर्म केले, त्यांनी काय होईल? सोसायटी एकत्र येईल. गणपती का पाहिजेत? तर गणपतीमध्ये सगळे लोक एकत्र येतात. हे काय म्हणतील? सोसायटी मॅटर करते, सोशल स्ट्रक्चर मॅटर करते. आता सोशल स्ट्रक्चर म्हणजे सिम्पली काय? रिलेशनशिप बिटवीन मेंबर्स ऑफ सोसायटी. ते मेंबर मधले रिलेशनशिप कशी आहे हे कशावरती ठरतं? सोशल स्ट्रक्चर वरती ठरतं. मग हे सोशल स्ट्रक्चरचं काय होतं? ते म्हणजे मॅरेज का महत्वाचं आहे? सोशल स्ट्रक्चर स्ट्रेंथन होतं. एक फॅमिली, एक कम्युनिटी एकत्र येतात. आले लक्षात? त्यामुळे ते रॅडक्लिफ ब्राउनचं स्टेटमेंट आहे बघा फंक्शन ऑफ मॅरेज मध्ये, मॅरेज इज बेसिकली अ रिअरेंजमेंट ऑफ सोशल स्ट्रक्चर, असा पॉईंट दिलेला आपण नोट्स मध्ये. सो का महत्वाचं आहे मॅरेज त्यांच्या मते? सोशल स्ट्रक्चर ते काय करतं? स्ट्रेंथन करतं. तुम्हाला मी ह्याच्यामध्ये पण सांगितलं होतं बघा, लिव्ह इन रिलेशनशिपच्या कंटेक्स्ट मध्ये स्ट्रक्चर फंक्शनलिस्ट काय म्हणतील की सोशल स्ट्रक्चर इंप्रूव्ह होत नाहीये जर लिव्ह इन रिलेशनशिप आहे, त्यामुळे ती गोष्ट काय होते? प्रॉब्लेमॅटिक ठरते. आले लक्षात?